विविध भारती पुणे ठळक बातम्या. पारंपरिक ढोल ताशांचा गजर, आकर्षक रथ सजावट आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांच्या गजरात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी ती लवकरच सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोसरीत विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचं महापालिकेच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. विविध मंडळांची कला आणि क्रीडा पथकं महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोल ताशांची प्रात्यक्षिकं सादर करत आहेत. पुण्यात सकाळी 10:30 वाजता मंडईतल्या लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींसह विविध मंडळांच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यात मूल्यात आणि निर्यात शुल्कात कपात केल्यानंतर सीमा शुल्क विभागाची यंत्रणा अद्ययावत न झाल्याचा फटका कांदा निर्यातदारांना बसत आहे. ट्रक आणि कंटेनरमध्ये भरून ठेवलेला हजारो टन कांदा मुंबईतल्या जेएनपीटी बंदरासह चेन्नईच्या बंदरात, बांगलादेश सीमेवर तसंच नाशिकमधल्या जानोरी ड्रायपोर्टवर अडकून पडल्याची तक्रार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालना इथं टाऊन हॉल स्थित हुतात्मा स्मारकामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झालं. यावेळी पालकमंत्री सावे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माजी मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती होती. बुकर पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर झाली आहेत. पुरस्काराच्या 55 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला साहित्यिकांना विक्रमी नामांकनं मिळाली आहेत. 6 पैकी 5 नामांकनं यंदा महिलांना मिळाली आहेत. ॲने मिशेल्स, पर्सिव्हल एव्हरेट, रॅशेल कुशनर, चार्लोट वूड आणि समांथा हार्वे यांना नामांकनं मिळाली आहेत. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.